हे साखरे कशा आश्रय झाला, तिथं कोणते कोणते कंत्र आश्रय आले, तिथून काय शाखा तिथे येऊन थांबले, त्याचा आधार कोणी घेतला, हे पॉइंट थोडासा महाभारतामध्ये. आणि इथून पुढे नंतर मग एक 50 पासून 50च्या पुढेच आहे तो संवाद श्रीरंगार्जुनाशी. त्या पुढे जे धर्मक्षेत्र पासून आपल्याला गीतेला म्हणजे आपल्याला सुरुवात आहे. तोपर्यंत असा थोडा दुसऱ्या विषयाचा विचार म्हणजे ज्ञानरूपाची भाषेचा परिभाषाचा विस्तार आहे. इथं तेरीच ऐका आणि एक तेरीच ऐका. आता अजून एक गोष्ट सांगायची काय, येथो निशब्द स्त्री सच्छास्त्रिक शब्दाचे जे वैभव आहे आणि शास्त्र त्या शब्दाचं वैभव एवढं महान आहे. आणि सगळे शास्त्र त्या महाभारताचा आधार घेऊन बसले. शास्त्राला आधार कोण आहे तर महाभारत. माऊली 31वी ओवी आणि महाभूत 31 साली का? हा 31 साली. बरं ठीक आहे ठीक आहे. मला वाटलं 34 आहे काही. ना तरी सकळ धर्माचे माहेर. सुंदर आहे. सज्जनाचे जिव्हार. जिव्हाळा. सज्जन लोकांचा जिव्हाळा म्हणजे हा ग्रंथ आहे. प्रेम जिव्हाळा. आपण तुमच्यात का जिव्हाळा कसा असं. सज्जनाचे जिव्हार लावण्य रत्न भंडार शारदेचे. लावण्य म्हणजे तारुण्य जसं सुशोभित असतं, आकर्षक करतं, तसं लावण्याचे भंडार शारदेचे. ही शारदा म्हणजे सरस्वती. तुम्ही ह्याच्यामध्ये एवढा असं भरून ठेवला रसवत गावा, तसं तरुण माणसाला खेचत नजर, तसं हे इतकं त्यांचं ओवीचं त्यांचं ज्ञान एवढं सुंदर आहे, ते मनाला खेचतच तिकडं. त्या रूपाला बघून आपलं डोळे खेचतात आणि ह्यांच्या ज्ञानाला बघून मन खेचतं. हे सूक्ष्म भाग असतो याच्यामधला. कळायला म्हणजे कळतच आपण त्या टप्प्याला जातो. न कळणं म्हणून देहापोशी असतो. ध्यान आणि अज्ञान या 2 अवस्था आहेत त्या बुद्धीच्या, मनाच्या, अंतःकरणाच्या. त्या टप्प्यातून आपल्याला बाहेर यायचं कशातून? अज्ञानातून. आणि जेव्हा ज्ञान वृत्तीत होतं तिथून पण ती वृत्ती सोडायची. वृत्ती ज्ञान आणि स्वरूप ज्ञान. ज्या वृत्ती ज्ञान आहे ते वृत्ती आणि ज्ञान पुन्हा भेद तयार झाला. म्हणून ती वृत्ती आणि ते वृत्तीगत ज्ञान सोडून देऊन आपल्याला स्वयंभूत ज्ञानाला त्याचा स्पर्श करून त्याचा अनुभव द्यायचा. ज्ञान फार सूक्ष्म आहे, अनुभूती फार कठीण आहे. परमात्मा प्रगट होणं महाभाग्य आणि अंतरातला ईश्वराचं साहित्य होणं सद्भाग्य. संबंध वृत्तीने देहाचा केला म्हणून जडाचा अनुभव आला, पण परमात्म्याचा अनुभव केला तर सुखाचा अनुभव आला. म्हणजे सुख कसं असतं, काय असतं त्याचा विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी. तुमचं सुख हे भौतिक आहे आणि खोट आहे, नश्वर आहे. पण तुम्ही त्या सुखासाठीच आपण मरमर करतो. इथं आपण चुकतो, खूप चुकतो आपण. खूप म्हणजे मरेपर्यंत चुकाच आपल्या. तो चुकत नाही तो साधक आहे. ज्याला खऱ्या सुखाची ओळख आहे तो ज्ञानाकडे, आणि ज्याला खोट्या सुखच आवडतं ते अज्ञानाकडे. फार इतकं मन शांत होते या ज्ञानामुळे. न भूतो न भविष्यते. सुख पाहिजे असेल, आनंदाला भोगायचं असेल, देहातून निघायचं असेल, परमभाव थांबायचा असेल, आत्मसुखात रमायचं असेल, देहाला टाकायचं असेल, सोला जाण्याचं असेल तर फक्त ज्ञान आहे. आणि काय एवढा जीव ओततो याच्यावर एकच. आता तिथून मग प्राण होऊ लागला. एका मिनिटात पाठ नाही म्हणून सांगितले असते, पण 10-15 मिनिटं मागवू दे म्हटलं, अर्धी मिनिटं ऐकतील बायका. तो टाइम झाला की प्राण कसायचा होतो. ते इंद्रिया लागेले वळण इंद्रिया सकळ, आणि तो टाइम झाला की प्राण कसायच होतो. ह्याच अधिकार असतं. झोपायचं मला येतं. आता काय म्हणले मंगल दिवशी का माहेरी असून पण पाठ माई म्हणजे झोपायचं लोळायचं म्हणजे हे आहे का विषय? नाही. कारण तो जागा करतो आणि आपल्याला आवाज देतो आणि ज्ञान हातात तुमच्या हृदयात पेरतो. तो संत रूपानं आपल्या आयुष्यात असल्यानंतर आपलं घ्यायचं काम नाही, घाबरायचं तर नाही. तो आहे ना संपदा. संत महात्मे का टिकतात त्यांच्या विश्वासावर? त्यांना काही नातं, जगत, विश्व, देव काही देणे नाही.
परमात्म्याचा आहे, साक्षात्कार आत्मत्वाचा आहे, ऐक्य परमात्म्याचे, आणि सुख अखंड आहे, आणि अभय सतत आहे. ते कोणाच्या बापाला भेट नाहीत, कुणा मोजत नाही. आमचे महाराज कोणा मोजत नव्हते. लखपती असो का अब्जपती असो, शून्य आहे. शून्य तो ज्ञानापुढं, त्याच्या पुढे काऊन गोंडा वळायचा? साधकाला जीव की प्राण करायचे. मग ते गरीबातला गरीब का असं ना. तुम्हाला माहितीये बाबळगावला पत्रच होता, आपण बरी होते पत्र, महाराज तर थांबले होते. गावात पाटलं का उताडा कमी होता का? यायला नाही. मागचं घर पत्रे, तिथे आपण राहिलो होतो. मग त्यांना आवडते श्रीमंती साधकाची. हे भौतिक नाही, कारण त्याची आवड म्हणजे पाप आहे. पण तिथून माणूस पटकन निघत नाही, हे लक्षात ठेवायचं. त्याचा गुंता रेशमाचा म्हणायचे महाराज. साधा गुंता पटकन निघते, रेशमी गुंता निघतच नाही. तसं ते माणूस त्या वैभवातून निघतच नाही. निघते का? म्हणून त्याला महाराज कवडी किंमत देत होतो. कवडी मी डोळ्याने बघितले. आला सेन गेलाच जाय, सगळं सारखं, सगळं खाली नाही वरी नाही. कारण त्याला श्रवणाला वेळ नाही, मग त्याला काय किंमत द्यायची? त्यांचा हेतू हा होता. नंतर कळतं की संतापाशी कुणाला महत्व आहे. जीवनामध्ये काय रहस्य आहे? रहस्य म्हणजे आपली ओळख. आपण कशासाठी आलोत आणि आपण काय करायला, हे बी कळत नाही आपल्याला. पागल जीव आणि मूर्ख जीव. पाऊल एका ठिकाणी म्हणले, मूर्ख म्हणले. माऊली पुन्हा बोलत नव्हती वाकडं तिकडे. एकाच ठिकाणी तो मूर्ख माझं पावे ते नाही का ईश्वरात मग ईश्वरात जे विवेकाची भाषण नेणती, वैरागाचे शिव न देखती, ते मूर्ख मजे पावते ईश्वरात. आता त्या श्रीमंताला, त्या शेठजीला, भटजीला विवेक असते का? वैराग असते का? शिवलोक त्यांना त्यांच्या देवाला तरी शिवलोक वैराग्य. जे विवेकाची भाषा न नेणती, वैराग्याची शिव न देखती, ते मूर्ख मजे काय पावते ईश्वरात. त्याला माझी प्राप्ती कधीच होणार नाही. कारण परमात्मा साधक श्रीमंत आहे, अफाट श्रीमंत आहे. कारण त्याची साधना ज्ञानाची आहे, भक्ती वेदाची आहे, मुक्ती अवेदाची आहे, आणि स्थिती पांडुरंगाची आहे. म्हणून तो श्रीमंत आहे. बाकी दलिंदर जी सोबतच नाही, जे धन तुझ्या कामाचंच नाही, आणि ज्याला तुला दिलं ते तुला ओळखीतच नाही, तुझी ठेवतच नाही, कशाला तुम्ही तो मरतो? आजकाल सांगायला मी, पहिलं नाही. ज्याच्यासाठी तू झिजला, आयुष्यभर मेला, ते तुला कवडी किंमत द्यायला तयार नाही. जात अमेरिकेला, तुझी किंमत असते तर त्यात गेलं असतं का अमेरिकेला? जपान, रशिया, थायलंड, खूप देश आनंदामध्ये तुला आणते, दुःखाला संपवते आणि अरे राम, तर तो तारक नसतोच. तो आपल्या माहिती कसं बी असं ते कोणाला चिंडू सारखं ढकलते ते बाजूला, आणि आपल्या आपण पदाला परंपरा. ज्ञान काय लहान वाटला का काय? नाही बाबा. आता ऐका, अध्याय पहिला 31. ना तरी सगळं धर्माचे माहेर, तज्जनाचे जिव्हार, लावण रत्न भंडार शारदेचे. हे सगळं धर्माचं माहेर म्हणजे ज्ञानेश्वरी. आता माहेर म्हणजे काय तुम्हाला सगळ्यात माहिती. प्रेम म्हणजे माहेर, आनंद म्हणजे माहेर, सुख म्हणजे माहेर, जिथं आपल्यापण असतं तर माहेर. सांगा बरं, भावाबद्दल भरण्या कधी वाईट वाटतं का? विचार वाईट करते का ती? कधीही ती भावासाठी अंतःकरण तोडतेच. किती वय होऊ द्या, त्याचा काही देणं घेणं नाही, पण भावासाठी तिच्या अंतःकरणात एक कप्पा असतो, कधी समजत नसतो बाजू. मग ते म्हणजे माहेर. आता सांगितलं का त्यांना? काय सांगितलं? बापरे, लय मस्त आहे. सगळं धर्माचं माहेर. सगळं धर्म इथं ज्ञानेश्वरी मध्ये बसतात.
कुठलं सोडून नाही द्यायचं. आता आहे का, सज्जनाचे जिव्हार म्हणजे जिव्हाळा. एवढा जिव्हाळा असतो, एवढा जिव्हाळा असतो, प्रेम विचारत नाही. आणि शारदेचे भंडार सांगत तुम्हाला मी. आता खाली या. नाना कथा रूपे भारती प्रगटले असे त्रिजगती, आविष्कारोनी महामती व्यासांची. बघा, ही कथा म्हणजे महाभारताची व्यासांच्या बुद्धीचा एकदम अलौकिक प्रसंग, अद्भुत शक्ती. म्हणून त्यांची शक्ती त्यांना त्रिलोकातलं कळत होतं व्यासांना. आधी काय माग काय म्हणले तुम्हाला सांगितलं मी. ते सत्यवतीला म्हणले तुझ्या पोटात तुझ्या पुढच्या पिढीला दुःशासन दुर्योधन येतील आणि तुझ्या कुळाचा विध्वंस करतील. तू इथं थांबू बी नको, काय बघू बी नको, त्या लेकराची डिमांड करू बी नको, पोराचे लग्न करू बी. हे कुणाला कळालं व्यासाला. म्हणून त्यांना सगळं दिव्यदृष्टी होती, त्रैलोक्य त्याला कळत होतं आणि त्यांच्या बुद्धीची माहिती सांगू शकत नव्हतो, एवढी बुद्धी प्रगाढ होती. मग ऐका आता, नाना कथा रूपे भारती. या महाभारतामध्ये नाना कथानं आश्रय केला. ते कथा सगळ्या तुमच्या पुराण कथा असतात. त्या पुराण कथेनं कुणाचा आश्रय केला? महाभारताचा. प्रगटले असे त्रिजगती, हे सगळ्याकडे हे जे प्रगट झाले ना, तर ते व्यासांच्या बुद्धीचा आविष्कार. म्हणजे या सगळ्या कथा फिथा सगळं त्यांनाच लिहिले की व्यास उच्चिष्ट जगत रे. आता ऐका, आविष्कारोनी महामती व्यासांची. मती म्हणजे बुद्धी. त्यांचा बुद्धीचा प्रचंड आविष्कार म्हणजे महाभारत आणि त्याच्यामध्ये आलेले कथा सगळे पुराण सगळ्याचे कोणच करते? व्यास. फक्त वेदाचे करते व्यास नाहीत. कारण वेद भगवंताच्या श्वासातून आहे, गीता भगवंताच्या मुखातून आहे. हे दोन ग्रंथ सोडले तर बघ सगळे धर्माचे, हिंदू धर्माचे सर्व एकूण एक ग्रंथ म्हणजे व्यास उच्चिष्ट जगत्रे. व्यासाच्या मुखातून म्हणजे उष्ट झालेलं. भगवंताच्या मुखाला उष्ट म्हणलं का? कळतं का हे? भगवंताच्या मुखातून गीता आली म्हणले का उच्चिष्ट? पण व्यासाला उच्चिष्ट म्हणले. बघून घ्या आता काय. म्हणून हा काव्य राव. हा काव्य कोणता? महाभारत काव्य. राव म्हणजे राजा. ग्रंथ गुरुवतीचा ठाव, येथून रसा आला आओ रसाळपणांचा. त्या ग्रंथाचं श्रेष्ठत्व म्हणजे काय की या ग्रंथाला इतका रसाळपणा आला की गोडी आपण सांगू शकत नाही. असा महाभारत ग्रंथाचा विस्तार आम्ही सांगायलो आणि नंतर गीतेचं बोलणार आहेत असं माऊली सांगायले. हे गुणाचा विस्तार आहे महाभारताचा. आता पुढे 23 ऐका आणि एक अजून एक गोष्ट सांगतो म्हणजे कोण? माऊली. येथून शब्दश्री सच्छास्त्री का. त्या इथून काय झालं? शब्दश्री म्हणजे शब्दाचं वैभव, लक्ष्मी, ती शक्ती. सशास्त्रिक सगळे शास्त्र आणि महाबोधी कोवळीक दुनाली. हा बोध वेदाचा कडक आहे, अवघड आहे, कठीण आहे. इथं कवळा झाला, मृदू मऊ झाला. तिथं वेदात कठीण आहे, कळत नाही, बुद्धी फुटून जाते पण वेद कळत नाही. पण तोच बोध इथं कवळा आणि मृदू झाला, माऊलीच्या शब्दात आला आणि साधकाच्या हृदयाला उमजू लागला आणि अज्ञान भंग होऊ लागलं, मनदंग होऊ लागलं, ज्ञान प्रगट होऊ लागलं, अज्ञान जाऊ लागलं कोवळीक. कारण वेदाचं ज्ञान तुम्हाला फुकट मिळालं, सहज मिळालं, मग किंमत वाटत नाही. आता फुकट प्रॉपर्टी मिळायला म्हणताय माणसाला का मोह वाटतं का? ते म्हणतो बसून खाईल, होईल ते बघल, होईल जे होईल ते होईल, पण बसून खाईल. जमते तसं नाही जमत. म्हणजे ते आयत मिळालं म्हणजे ते किंमत नसते आणि कष्ट करून मिळाल्या मग ते जीव खाली वरी होतं. बरोबर आहे का? सांगा बरं. आता ऐका, दुनांगरी दुप्पट झाली. येत चातुर शहाणे झाले. बाप चातुर म्हणजे बुद्धिमान होतो. ते चतुरता कुठली? चातुर्याला चतुर झाला. ते चातुर चतुर झालं. प्रमेय रुची साले. प्रमेय म्हणजे सिद्धांताला गोडी आली. इथं माऊलीचे शब्दामुळे. आणि सौभाग्य पोखले सुखाचे येत. अरे बापरे,
सौभाग्य म्हणजे एक जे सुख जे आहे ते संपणार तुमच्या व्यवहारात नाही, भौतिक आहे. संतती, संपत्ती, जगत, विषय, माती, धोंडे हे सौभाग्य नाही सुखाचं. दुर्भाग्य म्हणजे देवाकडे जात नाही सुख. आणि हे जे सुख आहे ते सुख इतकं सुंदर, एवढं अवीट आहे, ते संपतच नाही. किती बघा अवघड आहे. इथलं सुख अंगठी केली, ती झिजली 5 ग्रामची 3 ग्राम झाली. माय ती बाय राहिली, ती म्हणून नको, माझ्या 2 ग्राम गेलं, माझ्या ठेवा काढून. मग ते सुख कमी झालं का वाढलं? बोलताय ना का? आणि आत्मसुख कमी होतं का? आता शरीर मिळालं, सौंदर्य मिळालं, ते बी सुरकुट्या पडल्या, राहिलं का सौंदर्य? आयुष्य दिलंच, राहिलं का? मग तिच्यामध्ये राहण्यासारखं काय आहे? मग काय तर मरायचं, धडपड काम करायची. मी 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 काय मी असते बायाची, एवढा अहंकार आहे त्या खोट्या देहाचा, नश्वर पदार्थाचा, नाशिवंत सुखाचा. नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐशा सद्गुरु शिकाने बजावे तत्वता. साष्टांग दंडवत माऊली. रामकृष्ण हरिमाई. बापरे. नाशिवंत ऐका, नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐशा सद्गुरु शिकाना बजावे तत्वता. माऊलींची भाषा आहे. आता मला पूर्ण झालं की माझं मन सुरू करायचं होतं. आता इथं काय झोप पडले कोरबी. आता म्हणलं घरी गेल्याच्या तर मस्त करा, 12 महिने करा, 12 मास. त्यातच मला प्रश्न पडला होता, आपण तर इथं झोपायला होतो, आता कसं करावं? आपण 3 तास सांगितलं होतं, त्यातच मास काय म्हणलं 12 मास धरूत न गेल्यावर. तुम्ही 4 मास करा, मारा. अधुरी मधुरता, त्या गोडीला गोडी, मधुरी म्हणजे गोडी, त्या गोडीला गोडी येता समजी ज्ञानेश्वरी. आमचं महाभारत आहे. चला 1 मिनिट. माधुरी मधुरता, श्रृंगारे सुरेखता. श्रृंगारे त्याला पण सुरेखपणा आला. बर, रूढपणा उचिता दिसते भली. रूढपणा म्हणजे योग्यता, अयोग्य आणि योग्य. ते योग्य त्याला पण अयोग्यता उच्च पद आलं. म्हणजे रूप करून बोलायच्यामध्ये सिद्धांत टाकत नाही. त्याचं वर्णन महाभारताचं ऐकायचं आणि सोडायचं. नववीकडे यायचं, सिद्धांताकडे जायचं, पहिल्या अध्याकडे यायचं, धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र. चला 9:30 बंद करतो. 5 मिनिटे घेते, 4-5 विकाने घेते. एक कळा विदपणा कळ, पुण्यासी प्रताप आगळा, मनमोनी जन्मजय अवलिळा, दोष हरणे. बघा, जन्मेजयाला पुण्यासी प्रताप आगळा, मनमोनी जन्मेजय अवलिळा, दोष हरणे. जन्मेजयानं कोणता राजा होता ते साप मारलेला? भागवत का जना सर पहिल्यांदा ऐकलं? परीक्षिती राजा. परीक्षित जन्मेजयानं परीक्षित सांगितलं, त्याचं पाप दोष हरण केले. जन्मेजयानं परीक्षित राजाला सांगितलं पहिल्यांदा भागवत, आणि त्याचे दोष सगळे त्याच्या अगोदर पुढचं आहे. जन्मेजयाचं सुखाचार पुढे हेच अर्थात खाली तेच आहे. जन्मेजयानं परीक्षितीला सांगितलं तुम्ही सुखाचार वगैरे, ते बोलण्यात काय गल्लत असेल पुढे तर तेच. जन्मेजय नाव दिलं तेच मला बोलावं लागतं का? 1 मिनिट डबल आहे का तुम्ही? जन्मेजय नाव आलं की नाही बघा. इथं कळा विदपणा कळा, पुण्यासी प्रताप आगळा. पुण्याचा प्रताप म्हणजे इतका पुण्याचा प्रताप भागवतातून त्यांना ऐकलं, त्याचं पाप भस्म होलं, आणि त्यानं जो दोष त्याचं हरण केलं, आणि जन्मेजयानं त्या परिस्थितीला भागवत सांगून त्याचं पाप दोष सगळे हरण करून टाकलं, आणि त्याला त्याची मुक्ती म्हणजे ती सारी नसती, ती भेदातली मुक्ती असते. आता त्याच्या आधीच सांगते हे विषय, जन्मजयाचा यज्ञ सांगितलेले आणि त्याचे दोष हरण केले. आता ऐका. आणिक पाहता नावेक, रंगी सुरंगतेची आगळीक, गुण सगुणपणाचे बीक भव सहित. आता मी थांबते जरा, उद्या बोलते ज्ञानेश्वरी. जरा थकले दिवसभर पडलेच नाही. पुंडली विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु रंगनाथ महाराज की जय,
सब साधु संतन की जय, बजरंग बली की जय, श्री गुरु